सर नमस्ते. मी गाडगेर गावचा संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे. माझं नाव सचिन डाके. सर्वप्रथम मला जेव्हापासून आठवते, आताच एक पाटील सरांनी सांगितलं की या भागामध्ये जर SBI ची पहिली वेळ असेल, त्या निमित्ताने सर्वप्रथम तुमचं मी आमच्या गावच्या वतीने स्वागत करतो. सर छोट्याशा 2 सूचना आहेत. एक नवीनच आता नाणेघाटच्या फाट्यापासून नाणेघाट पर्यंत रस्ता झालाय. आपली पोलीस यंत्रणा दरवेळेस तर आम्हाला सहकार्य करतेच. आता पाठीमागे 15 दिवसापूर्वी नाणेघाटच्या ठिकाणी एक अपघात झाला, एक तरुण दरीमध्ये कोसळला होता. मला वाटतं अर्ध्या तासामध्ये आपली सगळी यंत्रणा त्या ठिकाणी उपस्थित राहिली होती. आपले लोकरे मामा दरवेळेस, मला तर असं अजूनही वाटतं की गावातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईल मध्ये आमच्या लोकरे मामाचा नंबर सेव्ह आहे, इतके ते तत्पर असतात. त्यानंतर एक प्रचंड महापूर आला होता, तेव्हा पण एक जण वाहून गेला. तेव्हा पण मामाने पहिल्यांदा मला फोन केला होता, त्याला पण वाचवण्यात आपल्याला यश आलं. साहेब आताच आहे ना, आपला टोल नाका चालू आहे या ठिकाणी संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा. उपद्रव शुल्क म्हणून आपण त्या ठिकाणी जे काही पर्यटक येतात त्यांच्याकडनं ते वसूल करतोय. त्या बदल्यात त्यांना पार्किंग असेल किंवा कचरा व्यवस्थापन असेल आणि आमच्या स्थानिकांना या ठिकाणी रोजगार मिळतो. तर त्या ठिकाणी 2 स्पीड ब्रेकर बसवण्यात यावं असं आम्ही PWD बांधकामाला सूचना दिल्या होत्या. परंतु त्यांचं पण म्हणणं असं आहे की आज गिल साहेब आपल्याकडे येतात, ते पण कमिटीमध्ये आहेत, त्यांच्या त्या कानावर घालावे, कारण त्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी स्पीड ब्रेकर साठी लागतात. कारण धुक्याचा अंदाज न आल्यामुळे बरेचसे पर्यटक अपघात होण्याची शक्यता बऱ्याच ठिकाणी आहे. जिथं जिथं कॉर्नर असतील त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर साठी आपण त्यांना सूचना द्याव्या अशी माझी नम्र विनंती आहे. त्याचप्रमाणे आपलं धुकं असतं इथं फांगुळ गावांपर्यंत. तर फांगुळ गावान ते नाणेघाट या एरियामध्ये शनिवार रविवार जास्त गर्दी असते. तर आपलं एक पथक आहे या एरियामध्ये फिरतं राहावं अशी मी ग्रामस्थांच्या वतीने एक विनंती करतो. कारण बरेचसे पर्यटक असे आहेत साहेब का ते त्रास देणारे पण आहेत, कुठेतरी रस्त्याच्या बाजूला ड्रिंक करत बसतात. तर त्यावर सुद्धा आपल्या कमिटीचं थोडं लक्ष राहावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. जळगाव पोलीस पाटील संघटनेचा माजी अध्यक्ष. आणि या अनुषंगानं ज्या वेळेला आपल्या पोलीस प्रशासनामध्ये काम करीत असताना पोलीस पाटलांची आपली जुन्नर बेटाच्या दरमहा मीटिंग ही होत नाही सर. तर ती दरमहा मीटिंग सर गुंड सरांना विनंती करेल की 1 तारीख आपण निश्चित करा आणि ती मीटिंग दर महिन्याला घेतल्याच्या नंतर परिसरातील भागातली अडचणी आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येते. दुसरी अडचण आमच्या पोलीस पाटील संघटनेच्या वतीने सर 21 पर्यंत आमचा प्रवास भत्ता मिळालेला आहे. आज तर काही 4 वर्ष होऊन गेली सर, आमचा प्रवास भत्ता मिळालेला नाही. तर तो जर आपल्या अखत्यारीत असल्यामुळं तो जर आपण मिळवून देण्याचा प्रयत्न केला तर आमच्या आदिवासी पोलीस पाटलांचं आणि सगळ्याच पोलीस पाटलांचं प्रवास भत्ता सर काही प्रवासावर किलोमीटरवर आहे सर. ते प्रत्येक पोलीस पाटलाचं रेकॉर्ड केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं तो मिळाला तर बरं होईल. तसेच या ठिकाणी आपल्या जुन्नर पोलीस स्टेशनच्या वतीनं सर्वांनाच सहकार्य मिळतं. या ठिकाणी भौगोलिक स्थिती पूर, आता सचिन डाकेने सांगितलं, पूर परिस्थिती असेल, धुकं असेल, फक्त शनिवार रविवार आमच्या इकडं जे पर्यटक येतात तर त्या पर्यटकांसाठी गुंड सरांना विनंती करेल 1-2 दिवसाचं पथक आपण जर दिलं तर या ठिकाणी ग्रामस्थांना, वन समितीला आणि सगळ्यांना ते सोपं जाईल. या दृष्टिकोनातून एवढंच मी निवेदन करीन आणि या ठिकाणी मान्यवरांना विनंती करीन की आपण या ठिकाणी हे करेल. आता गुंड सर आपण काय बोलायचं? इथे खूप पर्यटक येतात, ते गाडी खूप फास्ट चालवतात. आम्हाला ऍक्सिडेंट होण्याची भीती वाटते, त्यामुळे आम्हाला मुलींसाठी काहीतरी सुरक्षा हवी. सर्वप्रथम पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल साहेब, त्याचप्रमाणे धनंजय पाटील साहेब, दत्तात्रय गुंड साहेब, त्यांच्या समवेत आलेले सर्व पोलीस आणि घाटगर बीटचे सर्व पोलीस पाटील, सर्व ग्रामस्थ, विद्यार्थी, तुम्हा सर्वांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो. साहेबांचा आज गावभेट दौरा आणि या दौऱ्याच्या निमित्ताने आपल्या
बेटमध्ये जे इमारत होते याचीही स्थळ पाहणी साहेब, इमारतीचं काम आमच्याकडे पाऊस असल्यामुळं थोडं स्लो चाललं. पाऊस थोडासा कमी झाल्यानंतर ते प्रगती पथावरती येईल. किमान 5-6 महिन्यात ते काम पूर्ण होईल. आणि सांगायची दुसरी अडचण म्हटलं तर इकडे हा आमचा पर्यटन गाव आणि या गावामध्ये सर्व पर्यटक येत असताना काही जे मद्यपान करतात त्यांचा आमच्या स्थानिकांना खूप त्रास आहे. ते रस्त्याच्या कडेने बसतात, बाटल्या फोडतात, आमचा उपद्रव शुल्क आहे याच्यावरती आमच्या महिलांना दादागिरी करतात. याला कुठेतरी आळा बसण्यासाठी आम्हाला 2 दिवस आपल्या पथकाची गरज आहे. आणि ते जर मिळालं तर पर्यटकांना शिस्त लागेल. आणि तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. धन्यवाद. या जुन्नर पोलीस स्टेशन या वार्षिक तपासणी दरम्यान या भागात आम्ही घाटघर पोलीस चौकी या ठिकाणी आज जे भेट आहे त्या दरम्यान गावाचे सरपंच साहेब, पोलीस पाटील साहेब, वरिष्ठ आणि विशिष्ट नागरिक आणि योगायोगाने आपली ही मीटिंग पावसाळ्यामध्ये त्या शाळेच्या परिसरात हॉलमध्ये ठरवण्यात आली. म्हणून इथे जे हे विद्यार्थी आलेले आहे मला सर्वांना माझ्यातर्फे सुप्रीम नमस्कार. खरं तर खूप दिवसापासून हे आम्ही नियोजित केला होता की गाव भागात जाऊन पोलीस पाटील असतील, गावाचे लोकप्रतिनिधी असतील किंवा वरिष्ठ नागरिक आहे त्यांचा पोलिसाबाबत काय मत आहे, त्यांच्या अडीअडचणी काय आहे, जे आमच्या खात्याशी निगडीत आहात याच्यात आम्ही कसल्या प्रकारे त्याची मदत करू शकतो याबाबत चालू होता. योग आता आलेला आहे. तर सर्वप्रथम आपण जे प्रश्न मांडले आहेत त्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि त्याच्यानंतर मला जे 4 गोष्टी आपल्याला सांगायचे ते सांगतो आणि मग शेवटला मुलाशी संवाद करतो. आपण जे प्रामुख्याने पाहिले तर नाणेघाट आपल्याकडे एक पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी पुण्यातून, मुंबई, नाशिक, नगर प्रत्येक जिल्ह्यातून लोक इकडे ये जा करत असतात आणि त्या अनुषंगाने काही वेळी रस्त्यात काही ठिकाणी ऍक्सिडेंट होण्याचं प्रमाण सुद्धा आपण व्यक्त केलं आहे. आपण जे स्पीड ब्रेकर्स, रंबलर्स असतील किंवा इतर काही ट्रॅफिक नियोजन रिलेटेड जे गोष्टीची गरज आहे त्याचा आम्ही सर्वे करून घेतो. आपण कृपा आमची टीम ज्या दिवशी आपल्याकडे आली उद्या परवा त्यांच्या बरोबर जाऊन ते जागा दाखवा. त्यांच्याकडे सुद्धा रेकॉर्ड आहे, ऍक्सिडेंटचा रेकॉर्ड पोलिसाकडे सुद्धा असतात. आणि तुमचं काय म्हणणं आहे, शाळेच्या समोर कुठे स्पीड ब्रेकर पाहिजे, रंबलर पाहिजे, जसा एका मुलीने आता सांगितलं की ते काही लोक वेगाने वाहन घेऊन जात आहेत त्यावेळी आम्ही शाळेत येत आहे. तो अशी जागाची आम्ही पाहणी करून संबंधित खात्याशी समन्वय मध्ये स्पीड ब्रेकर असतील, रंबलर असतील किंवा इतर काही ट्रॅफिक नियोजनाची साधनसामग्री असेल त्याचं नियोजन करू. आणि त्यासाठी मी माझे कार्य अधिकाऱ्याला सूचना देतो. या आठवड्यात आपण सर्वे करून घेऊ आणि शक्यतो लवकरात लवकर हे जे आपली प्रॉब्लेम आहे त्याच्या समाधान. दुसरा आपला प्रश्न हे आहे की ह्या जागेत नाणेघाटला जे टुरिस्ट पर्यटक येत आहे बाहेरून ते रस्त्यावर इकडे तिकडे थांबतायत, गाडी लावून थांबतायत, इकडे ड्रिंक करतायत, वादावादीचे प्रश्न लोकली काही वेळी निर्माण होत आहेत
ते होऊ नये म्हणून आपली मागणी आहे की या ठिकाणी एक विशेष ज्या दिवशी गर्दीचे दिवस आहे पर्यटनाचे, ज्या पर्यटनाचा सीझन आहे त्या दिवशी आपण एक विशेष पथक येथे नेमणूक करू. ती नेमणूक आम्ही आजच करतो, त्यांना वाहन देतो आणि जे सॅटर्डे संडे किंवा इतर गर्दीचे दिवस आहेत त्या दिवशी ते विशेष पथक इथे पेट्रोलिंग करणार आहात. ते आम्ही आजच पथक तयार करतो. तिसरा, आपण हे पण सांगितलं की फ्लड्स सारखी सिच्युएशन होऊन जाते. काल परवा सुद्धा मी एक पुण्यातली एक व्हिडिओ पाहिली. एक माणूस मोटरसायकलवर येत होता, तो पाण्यात बुडून गेला आहे. आणि इथे सुद्धा आपण सांगितलं की काही वेळी ड्राउनिंग होत आहे पाणी जास्त असते. त्यासाठी आपल्याला गावी गावी मुलाला समजून सांगणे, त्यांना माहिती देणे की हे पाणी खूप वेगाने येत आहे आणि त्या फ्लड्स मध्ये जाऊ नका. या आम्ही आपल्यातर्फे आम्ही पण अवेअरनेस स्प्रेड करतो. तुम्ही पण तुमच्या माहितीने हे जागृती करा. मी माझ्या अधिकाऱ्यांना सूचना देतो की त्यांनी तसे सोशल मीडियावर असलेले ते पॅम्पलेट तयार केले पाहिजे की जिथे धरण आहे, ज्या ठिकाणी पाण्याचा वाव जास्त आहे त्या ठिकाणी लोकांनी काय काय काळजी घ्यावी असे प्रकारचे फलक जागेवर लावले पाहिजे. त्यासाठी संबंधित विभागाशी आम्ही बोलतो आणि आमच्या मार्फतीने आम्ही ते जनजागृतीचा कार्यक्रम राबवत आहोत. उद्यापासून हे सुरू ते आम्ही सोशल मीडियाद्वारे हे आपल्याकडे पोहोचलो. पुढचा आपला एक प्रश्न आहे की टुरिस्ट येत आहे, टुरिस्ट सीझन मध्ये लोकल एम्प्लॉयमेंट आपल्याकडे आहे, त्यासाठी असू शकते कधी छोटा मोठा वादावादीची परिस्थिती निर्माण झाली. हा माझ्या खात्याशी माझी जॉबची डायरेक्टली संबंधित नाहीये, परंतु एक सामाजिक जबाबदारी जी माझी आहे एक नागरिक म्हणून, त्या दृष्टीने मी सांगू इच्छितो की आपण गॉड्स कंट्री मध्ये आहे. हा निसर्ग एवढा खूपसूरत आहे. मी काल ह्या काही भागात फिरलो, आज सुद्धा सकाळी काही ठिकाणी जाऊन आलो. हे खूपच सुंदर भाग आहे. त्याच्यात टुरिस्ट येणारच आहे, फिरण्यासाठी येणार आहे. ह्या भागात आपण त्यांच्यासाठी आम्ही पेट्रोलिंग सुद्धा ठेवणार आहे. इतर काही आमच्याकडून कायदा व सुव्यवस्था गुन्हेगारीची काही घटना घडणार नाही, ऍक्सिडेंट होणार नाही याची खात्री आम्ही करतो. त्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत, ते आमची आहे ऑलरेडी जबाबदारी. पण त्यांच्याची समन्वयाचा संबंध तयार करणे गावाच्या आधारावर किंवा आपण टुरिझम डिपार्टमेंट आहे त्याच्याशी सुद्धा बोला. ते खूप सारे आयडियाज आपल्याला देतील, कारण ते स्पेशल त्यासाठी आहे. त्यांच्या अधिकाऱ्यांना आपण कधी भेटलो तर आपल्याला जाणीव होईल की त्यांचे पण खूप काही आयडियाज आहेत. त्या दृष्टीने आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील. मला वाटते की आपण त्यांना सुद्धा एकदा भेटले पाहिजे या एरियाचे टुरिझमसाठी. पुढे पोलीस पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे की पोलीस स्टेशन आधारावर किंवा घाटघर बीट आहे, ह्या बीटच्या आधारावर रेग्युलर मीटिंग पोलीस पाटीलच्या झाल्या पाहिजे. तर ते आज आपण पोलीस पाटील मीटिंग करत आहोत. यानंतर दर महिन्याने पोलीस पाटीलची बीट वाईज आणि पोलीस स्टेशन वर सुद्धा एक मीटिंग नक्की होईल याची मी आपल्याला ग्वाही देतो. आपण पोलीस पाटील आमचे कान आणि डोळे म्हणून काम करत आहे, कारण पोलिसाचा जे मनुष्यबळ आहे तो जॉग्राफिकल एरिया जे आपला भौगोलिक एरिया आहे त्यापुढे कमी पडत आहे. मग ते गावाची माहिती, कुठे काय झाला, काय घडताय, ते सगळी माहिती आपण दररोज त्या
वीजचे अधिकाऱ्याला द्या, वीजचे अंमलदाराला द्या, पोलीस प्रभारी अधिकारी यांना द्या, डीवायएसपी साहेब इथे आलेले आहे. आमचे सर्वांचे नंबर जे आहे, फोन नंबर आहे, आमची वेबसाईट जी आहे पुणे रुरल पोलीस त्यावर देण्यात आलेले आहे. आपण जे काही माहिती आपल्याला वाटत असेल की हे महत्वाची आहे, हे सिनियर अधिकाऱ्याकडे दिलीच पाहिजे. ही माहिती तुम्ही कधीही आमच्यापर्यंत पोहोचा, त्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल. मीटिंग आम्ही आता, आणि आपला एक पुढचा प्रश्न होता ते अलाउन्स बाबतचा, त्याचे मी टेक्निकल स्टडी करतो आणि जे कायद्यानुसार माझ्यासाठी शक्य असेल तसा प्रस्ताव आम्ही पुढे इनिशिएट